नमस्कार सखींनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. हे 1 किलो आंबे आहेत. त्याच्यात 7 ते 8 आंबे बसलेले आहेत. याचा रस होणार आहे. त्याच्यानंतर चवळीच्या शेंगा बारीक चिरलेल्या आहेत, त्या उकडून घेतल्यात. त्याच्यानंतर 1 ते 2 कांदे हे बारीक चिरून घेतलेत. याच्यात 2 टोमॅटो याची ग्रेव्ही टाकणार आहे. आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कुट्टा, इथे 1 ते 1.5 चमचा तेल टाकलेलं आहे. याच्यामध्ये जिरं आणि मोहरी हे टाकलं आहे. कढीपत्ता, लसूण अद्रकची पेस्ट, हे कळसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कांदा, ते कळसून घ्यायचा आहे कांदा. याच्यात 1 चमचा तिखट, धना पावडर, हळद आणि गरम मसाला टाकलेला आहे. हे मिसळून घ्यायचं आहे, एकत्र करायचं आहे. टमाटरची ग्रेव्ही केली होती ती याच्यात टाकली आहे. चांगल्या प्रकारे कलसल्या गेलेले, कलरही आला याला. त्याच्यानंतर उकडलेल्या चवळीच्या शेंगा याच्यात टाकल्या. त्याही एकजीव करायचं. स्वादिष्ट असा आंब्याचा रस याचा बेत चालू आहे. याच्यात किंचित असं पाणी टाकायचं. कलरही चांगला आलाय. चवीनुसार मीठ, पुन्हा एकजीव करायचं आहे. शेंगदाण्याचा कुट्टा, चांगल्या प्रकारे भाजी तयार झालेली, सुगंधही चांगला येतो. इथे आंब्याचा रस हा तयार आहे. आंब्याच्या रसासाठी इथे सांड्या कुरडया तळून तयार आहेत. आणि या आंब्याच्या रसामध्ये अर्धा लिटर दूध टाकलेले आहे. आता हे जे दूध टाकले ते चांगल्या प्रकारे घोटणं चालू आहे. आता या आंब्याच्या रसाचा कलरही बदललेला आहे. या आंब्याच्या रसासोबत पुऱ्या पण केल्यात. हे महाराष्ट्रीयन पद्धतीचा आंब्या ताट तयार आहे. तुम्हाला आजचा मेनू आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि राधास खाद्य संस्कृतीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.